नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 500 रुपयापासून 1 करोडचा कॉर्पस कसा तयार होऊ शकतो. ओके, आता पहा, एसआयपी मध्ये पैसे कैसे डाले. ओके, म्हणजे आपल्या एसआयपी मध्ये पैसे कसे टाकायचे, कसे टाकावं लागते, कुठं जावं लागते, कुठं टाकावं लागते, हे आपल्याला आपल्या अकाउंट मधून कटतात का हे आपण बघणार आहोत. ओके, आता पहा आणि एसआयपी बद्दल माहिती पाहणार आहोत थोडी. ओके, तर 500 रुपये जर समजा उदाहरणार्थ आपण एसबीआय एक्झाम्पल एसबीआय स्मॉल कॅप फंड मध्ये डायरेक्ट प्लॅन ग्रोथ मध्ये जर टाकले, किती रुपये, 500 रुपये. ओके, हे बघा 500 रुपये जर दर महिन्याला टाकले. ओके, आता हे 500 रुपये पहा 31 वर्षासाठी जर टाकले. ओके, 31 वर्षासाठी टाकले तर इन्व्हेस्ट होतात किती, 1,86,000 रुपये. फक्त 1,86,000 रुपये 500 रुपयापासून. आणि त्याची मॅच्युरिटी व्हॅल्यू किती होती माहिती का, 1,10,00,000 रुपये 500 रुपयापासून. एसबीआय स्मॉल कॅप मध्ये टाका किंवा कोणत्याही स्मॉल कॅप मध्ये टाका. ओके, हे झालं. आणि आता आपले पैसे आपल्याला तर एसआयपी करायची, पण आपले पैसे कुठून जाणार आणि कुठून कटणार, कुठेकडे जाणार हे बघा. जर समजा जी उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल 5 तारीख धरली महिन्याची, दर महिन्याला सायमल्टेनियसली दर महिन्याला 500 रुपये आपले कटत जाणार. ओके, दर महिन्याच्या 5 तारखेला समजा आपण ठरवलं की बाबा 5 तारखेला कटले पाहिजे आपल्या अकाउंट मधून पैसे, तर 5 तारीख राहणार. 10 तारीख ठरवली तर 10 तारीख राहणार, पण एकदा तारीख केल्याच्या नंतर त्याच तारखेला डेबिट होत राहणार. ओके, आता जी तारीख आपण सेट करणार त्या तारखेला अकाउंट मधून पैसे कटत जाणार. ओके, आता उदाहरणार्थ किती असो, 5 असो 10 तारीख असो. ओके, तर एका वर्षात किती कटतात, फक्त 6,000 रुपये जमा होतात अकाउंट मधून. जर 500 रुपयाची एसआयपी चालू केली तर फक्त 6,000 रुपये कटणार दर महिन्याला 500 रुपये. ओके, तर 500 गुणिले 12, 12 पंचे 60, म्हणजे 6,000 रुपये डेबिट होणार. ओके, आणि किती वर्ष होणार, 31 वर्ष. 6,000 गुणिले 31 वर्ष केले तर 1,86,000 रुपये जमा होतात. ओके, 1,86,000. त्याची मॅच्युरिटी व्हॅल्यू किती बघा, 1,10,00,000 रुपये. पुढे ओके, आणि इन्व्हेस्टमेंट का करावी, आता एसआयपी का करावी म्हणालो मी. समजा उदाहरणार्थ आपण एवढे पैसे प्रॉफिट व्हायला आपल्याला तिथं माहितच आहे, पण इन्व्हेस्टमेंट का करावी. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे महागाई वाढायली म्हणजे इन्फ्लेशनचा रेट वाढायला. ओके, आता इन्फ्लेशन वाढायला म्हणल्यामुळे काय करावं लागते माहिती का, जर समजा आपण एखादी वस्तू आज 100 रुपयाला विकत घ्यायलो, तीच जर वस्तू पुढच्या वर्षी घ्यायची असेल तर ती आपल्याला 106 रुपयाला भेटते, म्हणजे त्याचा इन्फ्लेशनचा रेट किती, 6%. ओके, तर आणखीन काय होते माहिती का, पुन्हा जर समजा आज 100 रुपयाची व्हॅल्यू आहे, 100 रुपयाची व्हॅल्यू किती आहे, आज 100 रुपये तुमच्याकडे आहे, 100 रुपयाची व्हॅल्यू आज जर 6% जर बघितलं, 6% जर बघितलं तर ते पुढच्या वर्षी एका वर्षानं 94 रुपयाची व्हॅल्यू राहते. आज 100 रुपयाची, आज तुमच्याकडे 100 रुपये आहेत तर त्याची व्हॅल्यू 100 रुपयेच आहे, पण एका वर्षानं जर बघितलं 1 इयर नंतर तर त्याची इन्फ्लेशन रेट त्याला खात असते. आता आपल्याला वाटेल आपल्याकडे तर 100 रुपयेच राहिले, पण ते 100 रुपयात जी वस्तू येत होती ती आता 100 रुपयात येत नाही आपल्याला एका वर्षानंतर, ती 94 रुपयात आपल्याला त्याची व्हॅल्यू करून जाते. म्हणजे त्याला आणखी 6 रुपये आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात. 106 रुपयाला खरेदी करू शकतो आपण तीच वस्तू, म्हणजे त्याला म्हणतो आपण इन्फ्लेशन रेट किती, 6%. ओके, हे उदाहरणार्थ सांगायला. म्हणजे म्हणून काय करावं माहिती का, आपण पैसा कुठंतरी गुंतवावा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट करावी. ओके, हे इन्व्हेस्टमेंट का करावी बघा. आणि हे 500 पासून 1 करोड पर्यंतचा कॉर्पस कसा तयार होतो आपण हे आज बघितलं. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.